मेकअप करायला एवढं आवडतं ना, पण मेकअप करता येतच नाही. काय करायचं आणि कसं करायचा मेकअप काही समजत नाही. तू जेव्हा मेकअप करतेस ना, तेव्हा किती सुंदर असतो ग मेकअप. कसा करतेस बरं मेकअप तू? मला तर बाई येत नाही. रोज रोज मेकअप करण्यासाठी ते पार्लर मध्ये जायचं म्हणजे किती पैसे घेतात ते लोक. अगं सखे, तुला जर हे सगळे प्रश्न आहेत आणि तुला पण मेकअप शिकायचा आहे, तर मग कशाची वाट बघतेस? हा व्हिडिओ मध्ये तुला मी 10 मिनिटांमध्ये मेकअप करायला शिकवेन आणि तोही तू सिंपल साडीवरती, सिंपल लुक वरती करू शकतेस. एकदम इझी आणि पीझी असा मेकअप लुक ज्याला मेकअप मधला म देखील माहित नाही ना, तोही करू शकतो. मग उशीर कसला करतेस? जर तू अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलायस ना, आधी सबस्क्राईब करून घे. म्हणजे तुला अशा प्रकारचे विविध व्हिडिओ बघायला मिळतील आणि मेकअप मध्ये तू एक्सपर्ट होशील. चला आता तुम्हाला मी दाखवते की हा सुंदर असा मेकअप मी कसा केलाय. मला थोडासा घाम आलाय, त्याला प्लीज अवॉइड करा, कारण गरमीच तेवढी आहे. बाकी हा मेकअप खूप सुंदर झालाय. चला तुम्हाला दाखवते हा मेकअप मी नेमका केलाय कसा. रोज मी तुमच्यासोबत जेव्हा मेकअप शेअर करत असते ना, त्या टायमिंगला रोज स्किन केअर शेअर करते. म्हणजे मी मेकअपच्या आधी कसं स्किन केअर करते हे शेअर करते. पण आता मी एवढे मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की याचं काहीही गरज नाहीये. त्यामुळे मी आज चक्क स्किन केअर करून बसलेली आहे आणि डायरेक्ट मेकअपला सुरुवात करणार आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की मेकअपच्या आधी कायम स्किन केअर करायचं असतं. पण जर तरीही नवीन असाल तर तुम्हाला मी सांगते, मेकअपच्या आधी स्किन केअर करायचं असतं आणि त्यामध्ये काय करायचं बरं? तर टोनर, मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन लावायची. जर तुम्ही डेचा मेकअप करताय म्हणजे दिवसाचा मेकअप करताय तर तुम्हाला सनस्क्रीन लावायची असते आणि जर तुम्ही रात्रीचा मेकअप करत असाल तर तुम्हाला सनस्क्रीन लावायची नसते. बस एवढं सगळं करायचं. पण त्याआधी चांगला स्वच्छ असा आपला फेसवॉशने चेहरा धुवून घ्यायचा असतो आणि नंतरच हे सगळं करायचं असतं. तुम्ही सिरमही लावू शकता, तुम्ही आय क्रीमही लावू शकता, तुमच्या मनावर आहे तुम्ही काय लावताय. तर हे सगळं आहे आणि आता आपण माझा ऑलरेडी स्किन केअर करून मी आज बसले आणि डायरेक्ट मी मेकअपला सुरुवात करते. तर मेकअपला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण वापरतो ते म्हणजे प्रायमर. आज मी प्रायमर साठी ना इथे हा मिला ब्युटीचा प्रायमर युज करणार आहे. प्रायमर घ्यायचा आणि आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती लावायचा. म्हणजे कसा? तर आपल्याला जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथे लावायचा असतो. असं खूप मेकअप आर्टिस्ट किंवा असे पार्लरवाले खूप जण असं सांगतात किंवा व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की जिथे तुम्हाला ओपन पोर्स आहे तिथेच लावायचा असतो. पण मी तुम्हाला सांगेन की प्रायमर पूर्ण चेहऱ्यालाच लावून घ्या, कारण काही जणांना माहितही नसतं की माझे ओपन पोर्स कुठे आहेत किंवा मला असं वाटतं की पूर्ण चेहऱ्याला लावल्यावरती एक चेहऱ्याला ब्लर इफेक्ट येतो आणि त्यामुळे आपला मेकअप ना छान बसण्यास मदत होते. त्यामुळे मी पण कायम इथे मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते, म्हणजे कसं आपला मेकअप अजून सुंदर उठून येईल. प्रायमर लावून झालंय, आता आपण वळणार आपल्या फाउंडेशन कडे. फाउंडेशन साठी इथे मी मिला ब्युटीचा फाउंडेशन युज करते. आज चक्क प्रायमर, फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पण मिला ब्युटीचा आहे आणि आता हे माझ्या लक्षात आलंय की मी ते सगळं मिला ब्युटीचंच काढलंय. तर खूप छान ब्रँड आहे आणि खूप छान त्यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि अफोर्डेबल देखील आहेत. इथे मी खूप कमी प्रमाणामध्ये फाउंडेशन घेतलंय. जरासं त्याला वॉर्मअप करायचं आणि त्यानंतर त्याला हळूहळू का होईना लावून घ्यायचं. आता आजच्या मेकअप मध्ये मी अजिबात कन्सिलर वापरणार नाहीये. त्यामुळे काय होणार, मला आता मी तुम्हाला सांगते, खास करून मला अजिबात डार्क सर्कल नाहीये, खूप थोड्या प्रमाणामध्ये आहेत. ते माझ्या फाउंडेशनने किंवा बीबी क्रीम लावल्यावर देखील हाईड होतात. त्याच्यामुळे मला कन्सिलरची अशी काही गरज नाहीये किंवा कलर करेक्टरची वगैरे. पण जर तुम्हाला असेल तर तुम्ही लावू शकता, पण मला नाहीये म्हणून मी लावत नाहीये. मी फक्त हल्ली तुम्हाला लावून ह्यासाठी दाखवत होते, कारण कारण तुम्हाला मेकअप करता यावा म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगत होते. पण मला गरज नाहीये म्हणून मी लावत नाहीये, पण तुम्हाला गरज असेल तर तुम्ही लावू शकता. आता तुम्हाला जर गरज असेल तरी पण तुम्ही जशी फाउंडेशन नुसतं लावून बघा आणि बघा तुमचा मेकअप खरंच खूप सुंदर निघून येईल. जास्तच जर आहेत तुम्हाला डार्क सर्कल तर मग तुम्ही वळू शकता ह्याच्याकडे, कलर करेक्टर किंवा कन्सिलर कडे. आता इथे मी फाउंडेशन लावून घेतलंय, आता याला ब्लेंड करून घेऊया. एकतर तुम्ही याला ब्युटी ब्लेंडरने किंवा तुमच्या हाताने किंवा ब्रशने ब्लेंड करू शकता.
मी इथे ह्याला ब्रशने ब्लेंड करून घेते. आता हे माझं फाउंडेशन ब्लेंड करण्याचं ब्रश येतं. असं येतं किंवा थोडंसं फ्लफी पण ब्रश असतं किंवा थोडंसं असं ओढायचं एक ब्रश असतं. तुमच्यावर आहे तुम्ही कुठला ब्रश घेताय ते. पण मला वाटतं जेवढं तुम्हाला वाटतंय, जेवढं सोपं तुम्ही ज्या ब्रशने यूज टू आहात ते तुम्ही ब्रश वापरा. किंवा तुम्हाला वाटतं की मला ब्रश नाहीच येणार वापरता, मला आपला ब्युटी ब्लेंडर किंवा मला हातानेच लावायचं आहे, तर तुम्ही हाताने देखील लावू शकता. पण हाताने तेवढं कव्हरेज मिळत नाही. सोबतच ब्युटी ब्लेंडर काय करतो, तर एक्सेस जे प्रोडक्ट आहे ते काढून टाकतो. त्याच्यामुळे ब्रश सगळ्यात बेस्ट असतं. ब्रशने यूज करताना तुम्हाला कायम हलक्या हाताने करायचंय, अजिबात फास्ट करायचं नाहीये. आता मी इथे का फास्ट करतेय, मला सवय झालीये. तुम्ही जर नवीनच आहात, पहिल्यांदाच मेकअप करताय, तर हळूहळू करायला सुरुवात करा. हात एकदा तुमचा बसला ना, कुठल्याही गोष्टीवरती जेव्हा आपला हात बसतो, आपल्याला सवय होते, त्यानंतर आपण त्या गोष्टी एकदम परफेक्ट करू लागतो. सेम तसंच आहे. आता माझा हात बसला की मी पण परफेक्ट करू लागली, तसं तुमचं देखील सेम होणार. आता आपला इथे फाउंडेशन छान ब्लेंड झालंय. आता आपण या फाउंडेशनला सेट करणार, पण त्याआधी साधारण आपण याला 1 मिनिट थांबूया आणि नंतर याला सेट करून घेऊया. आता 1 मिनिट का, कारण हे ओलं आहे आणि ओल्यावरती जर मी कॉम्पॅक्ट वापरायला गेले ना, तर होतं काय माहितीये, ती कॉम्पॅक्ट फुटून येते. त्यामध्ये फुटू नये कॉम्पॅक्ट, कारण कॉम्पॅक्ट जाड असते. त्यामुळेच मी थोडा वेळ थांबते आणि त्यानंतर आपली कॉम्पॅक्ट लावून याला सेट करून घेते. कॉम्पॅक्ट लावायच्या आधी मी इथे यूज करणार आहे माझा एक कॉन्टॉरची स्टिक. आता कॉन्टॉर आणि हायलाइटिंग स्टिक आहे, डिओ आहे हा 2 in 1 चा इनसाइडचा. एका साइडला याच्या कॉन्टॉर मिळतं अशा प्रकारे. आता मी याला वापरलंय म्हणते कमी झालंय. आणि दुसऱ्या साइडला आपल्याला हायलाइटिंग स्टिक मिळते. दोन्ही पण उत्तम काम करतात, छान दिसतात. त्यामुळे खूप अफोर्डेबल असल्यामुळे तुम्ही ह्याला घेऊ शकता. ह्याचं नाव आहे इनसाइड डिओ 2 in 1 स्टिक. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहेत. आता मी तुम्हाला दाखवते की ही लावायची कशी. आपण फाउंडेशन लावलंय, ते फाउंडेशन सेट होईपर्यंत आपल्याला काय करायचंय, ही स्टिक घ्यायची आणि मला इथे कॉन्टॉर साठी मी स्टिक घेतलीये. घ्यायची ती स्टिक आणि आपण नॉर्मल जे आपण कॉन्टॉर करतो त्याप्रमाणे कॉन्टॉर करत जायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉन्टॉर करायचं आपल्या नाकाला, त्यानंतर आपल्याला कॉन्टॉर करायचं इथे, त्यानंतर आपल्याला कॉन्टॉर करायचंय इथे. आणि मी थोडस इथे देखील कॉन्टॉर करते. मला माझा चेहरा थोडासा गोल वाटतो, थोडासा असा, त्याच्यामुळे मी इथे इथे असं कॉन्टॉर करून घेते, थोडासा छाया निर्माण होण्यासाठी आणि माझा चेहरा थोडासा गोल दिसू नये ना म्हणून. आता हे सगळं केल्यावरती मी याला ब्लेंड करून घेणार. आता याला ब्लेंड करण्यासाठी मी ब्रश वापरतेय. आपल्याला एकदम हळूहळू हळूहळू हळू, तुम्हाला जमत नाहीये ना तर ह्या दिशेने नेऊ नका, ह्या दिशेने हवं तर न्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला आता ह्याला ब्लेंड करून घ्यायचंय. हे बघा, अशा दिशेने खाली न्या किंवा तुम्हाला अशा प्रकारे त्याला ब्लेंड करायचंय. आता हे ब्लेंड झालं. माझं नाक तुम्ही कसं होतं आणि कसं झालंय बघा, एकदम छान शार्प नाक माझं झालेलं आहे. नाहीतर हेरवी माझं नाक खूप ओबडधोबड दिसतं आणि ते खूप खराब दिसतं. आता इकडे लावलंय ना, ह्याला पण आपण छान असं ब्लेंड करून घेऊया. तुम्हाला असं असं पण तुम्ही असं असं केलं ना थोड्या वेळापूर्वी, म्हणजे थोड्या वेळासाठी, तरी देखील हे आपोआप होऊन जातं. तर मी असं असं करत नाहीये, कारण मी आता झालीये, मला जमतंय म्हणून मी असं असं करत नाहीये. झालं, आपल्याला हे ब्लेंडिंग झालं, तर मला हे ब्लेंड करायचंय. हे ब्लेंड करताना तुम्हाला खालून वर ब्लेंड करायचं असतं. लाईक असं ब्लेंडिंग झालं. सेम तुम्हाला इकडे पण करून घ्यायचंय. ब्लेंडिंग झालंय. आता सेम हे जे आहे ते तुम्हाला या साईडने, आतल्या साईडने तुम्हाला ब्लेंड करायचं. आता इथे छान ब्लेंड झालंय. आता तुम्हाला याच्यावरती कॉम्पॅक्ट यूज करायची आहे आणि तुमचा जो मेकअप आहे त्याला सेट करून घ्यायचंय. कॉम्पॅक्ट साठी मी इथे मिला ब्युटीचा हा कॉम्पॅक्ट पावडर यूज करतेय आणि खूप हलकी हलकी प्रमाणामध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट लावायची आहे. उगाच जास्त लावायला जायची नाही. खूप कमी प्रमाणामध्ये कॉम्पॅक्ट पावडर घेतली, टॅप टॅप केली आणि त्यानंतर लावायला सुरुवात केली.
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डोळ्यांना आपल्या पूर्ण लॉक करायचं असतं, कारण ते जास्त लवकर क्रीजेस होतात त्यामुळे. आता डोळ्यांना लॉक केलंय, ह्या पण डोळ्यांना लॉक करून घेऊया. तुम्ही बघू शकता मॅट फिनिश लुक इन्स्टंटली येतो. मी डोळ्यांना केल्यावरती लगेच इथे करायला येते तोंडाच्या अराउंड, कारण माझं तोंड पण लगेच फुटून जातं म्हणून. झालं. आता बाकीचा राहिलेला भाग आपण फास्ट असा कॉम्पॅक्ट करून घ्यायचा. आता कॉम्पॅक्ट करताना खूप जास्त तुम्हाला कॉम्पॅक्ट लावायची नाहीये, आपल्याला गोरं बनायचं नाहीये, तर फक्त आपल्याला ही कॉम्पॅक्ट आपला मेकअप सेट करण्यासाठी वापरायची आहे. आता बघा मी तुम्हाला दाखवते, माझा घाम आलाय. आता जर तुम्हाला सेम असं झालं असेल ना, तर एक काम करायचं, एक टिश्यू पेपर घ्यायचा आपल्याकडे असेल तो, आणि त्याने हा घाम टिपायचा. पण कसा, असं ठेवायचं आणि काढायचं बास. नाहीतर तुमचं फाउंडेशन जाण्याची शक्यता असते. मला सवय झाल्यामुळे मी सेम करते बघा, हळूहळू करायचं एकदम. झालं, आपला घाम पुसून झालाय. आता आपण इथे कॉम्पॅक्ट लावून घेऊया. बाकी चेहऱ्याला आपली कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे. आज मी तुम्हाला आय मेकअप साठी ना एक वेगळा प्रोडक्ट दाखवणार, ज्यामुळे तुम्ही आय मेकअप, तुमचं ब्लश आणि लिपस्टिक पण लावू शकता. तो आहे हा इनसाइडचा चीक अँड लिप टिंट. अशा प्रकारचे बाजारामध्ये ना वेगवेगळ्या ब्रँडचे लिप अँड चीक टिंट अवेलेबल असतात. आता हा इनसाइडचाच घेतला पाहिजे असं काही नाहीये, पण इनसाइडचा खूप स्वस्तामध्ये मिळतो, खूप कमी पैशामध्ये मिळतो, म्हणून मी हा घेतलाय. तर हा दाखवते कसा आहे. जसा बाहेरची याची ही डब्बी आहे ना, तसाच तो आत आहे. तर हे अशा प्रकारचा तो दिसतो. एवढा न्यूड कलर, एवढा छान कलर, अक्षरशः स्किनला एकदम मेल्ट होईल असं हा असतो. काहीच करायचं नाहीये, हाताने घ्यायचं, थोडस डोळ्याने लावायचं, एकदम थोडस. आपल्याला असा मेकअप करायचा आहे जो आपण कुठल्याही सणावाराला करू शकतो आणि आपण कुठेही जाऊ शकतो. समोरचा ना अक्षरशः प्रेझेंटेबल वाटतो, जास्त मेकअप केलेला पण वाटत नाही आणि खूप कमी मेकअप केलेला वाटतो. आता मी इथे बघा काय केलंय, नॉर्मल घेतला आणि लावला. डोळे थोडस वाटतंय की छान असं ब्लश आलंय असं वाटतंय, तेवढंच तुम्हाला करायचंय, उगाच जास्त काही करायचं नाहीये आपल्याला. आता काही स्त्रियांना जास्त मेकअप केलेला आवडत नाही, किंवा काही स्त्रियांना काही ठिकाणी आपल्याला खूप कमी मेकअप करायचा असतो, तर अशाच ठिकाणी किंवा अशा स्त्रियांसाठी हा मेकअप खूप सुंदर आहे. तर असा आपला मेकअप झालेला आहे. आता आपण सेम लिप अँड चीक टिंट इथे लावतोय. मला नाकावर लावायला आवडतो म्हणून मी नाकावर लावते, ते तुमच्यावर आहे, नाही तर तुम्ही असाच लावला तरी चालेल. आता ब्लश जे आहे ते कुठल्या शेप नुसार कोणी कसं करायचं किंवा हायलाइटर कसं करायचं, प्रत्येक प्रोडक्ट कसा लावायचा ह्याचा डिटेल मध्ये एक व्हिडिओ आहे. म्हणजे एकच नाही, असे कित्येक व्हिडिओ आहेत माझे डिटेलमध्ये. तर तुम्हाला जे बघायचे असतील तर माझ्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत, जायचं आणि बघायचं. खरंच खूप डिटेलमध्ये समजावलंय, म्हणजे ज्यांना मेकअप करताही येणार नाही ना, अशा लोकांना पण मेकअप करता येईल एवढ्या डिटेलमध्ये समजावलंय. तर अशा प्रकारे आपलं हे ब्लश आणि डोळ्यांचा मेकअप झालेला आहे. आता आपण लिपस्टिक साठी काय लावणार आहोत ते दाखवते, पण त्याआधी आपल्याला आयब्रो सेट करायचे आहेत, आपलं काजळ लावून घ्यायचे. आता मी इथे आयब्रो सेट करण्यासाठी एक आयब्रो पेन्सिल वापरते. आयब्रो सेट का करायचे बरं, कारण आयब्रो ना आपले इन्हान्स करतात आपल्या पूर्ण ओव्हरऑल लुकला, त्यामुळे आयब्रो सेट करायला कधीही विसरायचं नाही. माझे आयब्रो फक्त मागे मला एवढ्याच पॉइंटला सेट करावे लागतात, बाकी माझे आयब्रो दाट आहेत, त्यामुळे मला सेट करावे लागत नाही जास्त. पुढे ना आपल्याला खूप कमी कमी करायचं असतं, नाहीतर एकदम डार्क कराल आणि सिंचन कसा दिसतो तसं तुम्ही दिसणार. आयब्रो सेट करून झाले, आता आपण काजळकडे वळतोय. आता मी इथे ना आयलायनर लावणार नाहीये. खूप साऱ्या स्त्रियांना ना आयलायनर लावायला आवडत नाही, किंवा आयलायनर लावल्यावरती मी डोळ्यांचा मेकअप काहीतरी केलाय स्पेशली असं ते दिसतं उठून, त्यामुळे मी तसं काहीच करणार नाहीये. इथे मी काजळ पण युज करणार आहे ना, हा बेला विटाचा काजळ आणि ब्राऊन कलरचा काजळ, म्हणजे
लावल्यासारखा वाटत देखील नाही, पण काजळ लावलं जातं. आता सध्या ना मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे की ब्राऊन काजळ लावायचा आणि ते खूप सुंदर दिसतं. मी देखील विकत घेतलं, मी देखील रेग्युलरला आता हे काजळ वापरायला लागले. मी जो कधीच स्किप करत नाही, मला खूप जास्त आवडतो. आणि हा मॅटलुकचा मस्कारा आहे, खरंच खूप सुंदर प्रीमियम त्याची पॅकेजिंग आहे, पण खूप कमी पैशामध्ये तुम्हाला तो अवेलेबल आहे. काय सुंदर इफेक्ट दिलाय त्याने. तर तुम्ही सेम मी या डोळ्याला लावून घेतलाय, आता मी सेम इकडेही लावून घेते. आपला मेकअप ना आता सगळा झालेला आहे. आता राहिलंय फक्त लिपस्टिक आणि सेटिंग स्प्रे. लिपस्टिक साठी सेम आपण हा लिप अँड चिक टिंट यूज करणार आहोत. खूप कमी प्रमाणामध्ये लावणार आहे, कारण काही स्त्रियांना लिपस्टिक जास्त लावलेली ही आवडत नाही, नाहीतर उगाच ना ती बोल्ड वाटते. बस. प्रॉपर न्यूड कलर आहे, असा कलर जो कुठल्याही स्किन टोन वरती छानच दिसतो. आता झालंय, आता आपण सेटिंग स्प्रे यूज करून घेऊया. हा ब्लू हेव्हनचा सेटिंग स्प्रे आहे. घ्यायचा, ठेवळायचा, लांब. आता डोळ्यांवर काही मेकअप जास्त केलाच नाहीये, तरी पण मी मस्कारा लावलाय म्हणून ठेवते. लावला. झालं. आता याला सुकेपर्यंत मी माझी बाकीची तयारी करून घेते आणि तुम्हाला ना माझा मी फायनल लुक दाखवते की मी कशी दिसतेय ती. छान तयारी केली आहे आणि तुमच्या समोर मी माझा फायनल लुक दाखवते की हा मेकअप लुक केल्यावरती कसा दिसतो. आता ना, आता मी ते काहीच वेअर केलं नाही. साडी पण किती सिंपल आहे बघा. मला वाटतं ही साडी ना एकदम 150-200 रुपयाला मिळत असेल. माझ्या आईला नॉर्मल आपला ओटी मध्ये वगैरे येते ना त्यामध्ये आलेली होती, त्यामुळे मी असा विचार केला लुक बनवूया म्हणून. आणि हा ब्लाऊज जो आहे हा माझाच आहे, मी ऑनलाईन घेतलाय. हवं असेल तुम्हाला, लिंक हवी असेल मला सांगा, मग याची मी तुम्हाला लिंक पाठवेन. 2 वर्ष झालेत हा ब्लाऊजला, कारण आता हा मला सैल पण होतोय. तर ह्याच्यामध्ये मी बघा हे मिनिमल एकदम ज्वेलरी घातलेली आहे आणि सोबतच हे कानातले पण सेम ज्वेलरीवरचेच मॅचिंग आहेत आणि हातामध्ये कडा आणि नॉर्मल पाठीमागे क्लिप घेऊन साधा असा केस विंचरलेले आहेत. काहीच नाही, एक चंद्रकोर फक्त लावलीये. एवढा साधा सिंपल मी लुक केला या आपला जो मेकअप आहे त्यावरती, तरी देखील छान दिसतोय की नाही. म्हणजे कसं असतं माहितीये, आपल्याला एकदा मेकअप करायला आलं ना की आपलं काहीही आपण वेअर करू ते सुंदरच दिसतं, आपला लुक इन्हान्सच होतो, आपल्या सुंदरतेमध्ये भरच पडते. त्याच्यामुळे तुम्हाला देखील मेकअप करता येत नाहीये हे कारण देण्यात सोडा, कारण एवढा सुंदर मेकअप फक्त तुम्ही 10 मिनिटांमध्ये कमीत कमी खर्चामध्ये सोबतच तुमच्याजवळ असलेल्याच प्रोडक्टने तुम्ही क्रिएट करू शकता, बनवू शकता. आणि आता असेच तुम्हाला मेकअप लुक बघायला आवडत असतील, बघायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा. आणि सोबतच केलं असेल तर थँक्यू सो मच. आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड बाय बाय. लव्ह यू ऑल.